शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक। शेतकरी मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये किडीचा प्रादुर्भाव एवढ्या जोमानं वाढत आहे आणि नुकसान आपले फळ पिकं असो, भाजीपाला पिकं असो, या सर्व पिकांवर चांगल्या प्रमाणात होत आहे। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतामध्ये लावण्याची गरज आहे तो म्हणजे लाईट ट्रॅप। आता लाईट ट्रॅप जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी एक लाईट लावतात, त्याच्या खाली काही टोपलं वगैरे ठेवतात आणि त्यामध्ये पाणी टाकतात पण आणि तो रात्रभर चालू ठेवतात। मग यानं होतं काय की तुमच्या ज्या रात्री निशाचर किडीचे पतंग आहेत ते तर त्यामध्ये अटकतातच, पण जास्त वेळ ते चालू राहिल्यामुळे त्यामध्ये आपले जे मित्र कीटक आहेत त्यांचे पण पतंग अटकले जातात। पण आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणून सोलर लाईट ट्रॅप तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, की सोलर लाईट ट्रॅप आता बाजारामध्ये आलेले आहे। ते जसं ऊन आपलं कमी होतं किंवा इव्हिनिंग होतीये, संध्याकाळ होती, तर ते ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट होतात आणि 4 तासापर्यंत ते बॅकअप देतात। तर मग या 4 तासामध्ये जे काही निशाचर किडी आहे त्या किडींचा जे पतंग आहेत, ह्या पतंग याच्यामध्ये नर असो किंवा मादा असो या दोन्ही आकर्षिले जातात आणि मरतात, जेणेकरून त्याचं जीवनचक्र पूर्णपणे खंडित होतं आणि भविष्यात येणारा तुमच्या पिकावरचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात टाळला जातो। परंतु शेतकरी मित्रांनो, हे फक्त 3, 3.5 किंवा 4 तासापर्यंत चाललं पाहिजे, हा महत्वाचा उद्देश। लावताना तुम्हाला कोणत्याही पिकामध्ये ते 3.5, 4 किंवा 4.5 फुटाच्या अंतराने तुम्हाला ते वरती लावायचे किंवा क्रॉप कॅनोपीच्या तुम्ही त्याला वरती ठेवू शकता, किंवा जेणेकरून जे काही पतंग तुमच्या शेतामध्ये येणार आहे ते विशिष्ट प्रकारे त्याच्यामध्ये अटकले जाईल। आता यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रकारे पाणी भरून टाकायचंय आणि हे पाणी रिप्लेस तुम्हाला दर 3 दिवसानं करायचं, किंवा पाण्याची पातळी खाली गेली की लगेच तुम्हाला ते फिल करायचंय, जेणेकरून काय होईल की यामध्ये याची जी इफेक्टिव्हनेस आहे ती बरकरार राहील। आणि आता यामध्ये महत्वाचं कंपोनंट आहे सोलर, त्याच्यानंतर त्याचा लाईट्स हा खूप महत्वाचा आहे, कारण या लाईटकडे जे निशाचर रात्री कीट आहेत ते आकर्षिले जातात, कारण दिवसा आपल्या वातावरणामध्ये जो प्रकाश आहे तो मोठ्या प्रमाणात विखुरलेला असतो, म्हणून कीड शक्यतोवर शेतावर येत नाही। पण जशी रात्र होते आणि हा एकमेव लाईट त्यांना आपल्या शेतामध्ये दिसतो, तर ते सगळे याच्याकडे आकर्षिले जातात आणि ते मरून जातात। मग यामध्ये विशेषतः तुम्ही टोमॅटोवरची नागाळी बघितली असेल, त्याचे पतंग पडतात। कपाशीवरील तुम्ही जर बघितलं तर सर्व प्रकारच्या बोंडाळ्या यांचे, विशेष म्हणजे आता हुमणीचा प्रादुर्भाव जून जुलै मध्ये चालू होतो, तर या हुमणीचे पतंग म्हणजे प्रौढ यामध्ये अटकले जातात आणि बऱ्याचशा प्रकारचे ज्या रात्री निशाचर किडी असतात, जे अंडे घालण्यासाठी आपल्या शेतावर येत असतात, त्यांचे जे काही पतंग आहेत आणि प्रौढ आहेत ते याच्यामध्ये अटकून मरतात। म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा लाईट ट्रॅप असा आहे, त्यांनी याची व्याख्या समजून घ्यावी आणि याचं जे काही महत्व आपल्या एकत्रित कीड नियंत्रणामध्ये आहे ते शेतकऱ्यांनी समजून घ्यावं। अशा प्रकारे तुम्ही या लाईट ट्रॅपचा तुम्ही अवलंब करू शकता आणि तुमच्या किडींचा जो प्रादुर्भाव भविष्यात तुमच्या शेतावर होणार आहे तो टाळू शकता। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अधिक माहितीसाठी कृपया या नंबरला कॉल करण्यास विसरू नका। आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक। धन्यवाद।